म्हणजे ज्याला कशाला कोणाला काही कळत नाही किंवा काही शेतीतलं ज्ञान नाही त्या माणसांनी सुद्धा ह्याचं पीक घेऊ शकतो. माझा एक मित्र आहे अभिषेक वर्मा नावाचा, त्यांनी गेल्या वर्षी लोकच घेऊन पण जाऊ शकतात. मग जे इथे येतील त्यांना मार्केटचा रेट नसणार आहे, त्यांना तो कमीमध्ये असणार आहे. एक सायंटिफिक टेम्परामेंट घेऊन आणि त्या हिशोबाने गोष्टी करून, आणि हे वेल सुरुवातीला जांभळ्या कलरचे असतात आणि हे जांभळ्या कलरचे वेल आहेत आपण ते असे वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत लावून ठेवलेले. जमिनीत ह्यासाठी मेल प्लांट सेंटरला लावायचं आहे, त्याच्या अवतीभोवती फिमेल प्लांट्स ठेवायचे सो दॅट पॉलिनेशनला मदत पडेल. आणि लावताना तुम्हाला हे 2-2 मीटरच्या अंतरावर लावायचे. आता 2 मीटर कशाला, विटेची किंवा चिरा ज्या असतात त्याची माती आहे, त्या मातीत आपण हे लावले. काही ठिकाणी जिथं वाळू आहे किंवा कन्स्ट्रक्शनची भरड आहे आणि त्याच्यात तुम्हाला जी काय उलाढाल करायची आहे ती तुम्ही कंटिन्यू करू शकता विदाऊट डिस्टर्बिंग ह्याचे कंद. तर ही एक त्याची खूप चांगली गोष्ट. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर एकदा तुम्ही लावलात तर हे आपल्याला बाहेर काढायचे नसते, हे तुम्हाला 5-10 वर्ष चालू शकते. जोपर्यंत तुम्ही जमिनीत काय करत नाही तोपर्यंत हे कंद दरवर्षी उगत राहणार आहेत. निसर्गाचं चक्र आहे ते कंप्लीट करणार आहेत. प्रोड्यूस म्हणण्यापेक्षा पानं नाही म्हणजे त्याला फुलं धारणा किंवा फ्लावरिंग कमी होतं, आणि फ्लावरिंगच नाही म्हणजे फळ पण कमी येणार आहे किंवा फळं पण जास्त येणार नाही. तर मग ती गोष्ट टाळायसाठी त्याच्यामध्ये तर काळ्या हळदीबरोबरच आपण करटुले, ज्याला कोकणात फागळं म्हणतात किंवा बाहेर ठिकाणी त्याला कंटोला म्हणतात, कुठं खेकसा म्हणतात, त्याचं पण आपण उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर गेल्या वर्षी आपण बिया लावलेल्या, काही कंद लावलेले आणि ते कंद आता त्याला स्प्राउटिंग व्हायला लागले किंवा त्याच्यातून वेल यायला चालू झाले. आणि हे वेल सुरुवातीला जांभळ्या कलरचे असतात आणि हे जांभळ्या कलरचे वेल आहेत आपण ते असे वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत लावून ठेवलेले. जमिनीत ह्यासाठी बाहेर ठेवले असते तर त्याला बुरशी आली असती, कुठेतरी गाळ झाले असते. तर जमिनीतून बाहेर आल्यावर आपल्याला ते बरोबर कळतात, माहिती असेल तर बरोबर कळतात, आणि 1-2 वेळा बघितलं तर तुम्हाला कळून जातील ते. तर त्या हिशोबाने आपण आता त्यांना काढतोय. आणि हे जे आपण काढतोय ते माझा एक मित्र आहे अभिषेक वर्मा नावाचा, त्यांनी गेल्या वर्षी मला मागितलेले करटोल्याचे कंद पाहिजे होते म्हणून. पण कसं झालं, त्याच्यात मेल आणि फिमेल रेशिओ हा खूप महत्त्वाचा असतो. तर एक कंद जो मेलचा आहे तो 8 फिमेल कंदला असेल किंवा 8 फिमेल प्लांट्सला पॉलिनेशनसाठी उपयोगी पडतो. तर त्यावेळेस आपल्याकडे तेवढी क्वांटिटी अवेलेबलच नव्हती, कारण कंद कमी होते. आणि जसं जसं सीझन पुढे जाईल तसं तसं आपल्याला लोकेशन समजलं किंवा जसं जसं आपल्याला बिया सापडल्या तसं तसं आपण त्यांचं प्लांटिंग केलं. तर ह्या वर्षी आपल्याकडे कंद त्याला देण्या इतपत होते, त्यामुळे आपण ते कंद काढणार आहोत आणि त्याला हे पुण्याला पाठवायचे, तर ते आपण काढून त्याला पाठवणार आहोत. तर हे जे करटुल्याचे कंद असतात किंवा वेल असतात, ज्यावेळेस स्प्राउटिंग होती त्यावेळेस छोटे त्याला जांभळ्या कलरची पानं असतात आणि एक ठराविक किंवा विशिष्ट हाईटला आल्यावर ते ग्रीन मध्ये व्हायला लागतात. आणि मनी प्लांट सारखं आहे, बरेच वेळा डिस्कस केलंय की ह्याची वेल पण लावू शकतो, ह्याचे बिया पण लावू शकतो किंवा ह्याचे कंद पण लावू शकतो. ज्यावेळेस आपण वेल लावतो त्यावेळेस आपल्याला फिमेल आहे प्लांट किंवा फिमेल झाड आहे हे कळतं, त्यामुळे आपण त्याचं प्रोपोगेशन त्या प्रमाणात घेतो. बी लावल्यावर आपण त्याचं जे एक्सप्रेशन आहे, मेल असणार आहे की फिमेल असणार आहे त्या प्लांटचं, ते डिस्कस किंवा डिटरमाइन नाही करू शकत, त्यामुळे ते एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती. कंद पण तसेच आहेत, जर तुम्ही बाहेरून कंद घेतले असाल तर तुम्हाला कळणार नाही की हे फिमेल आहेत का मेल आहेत. त्यामुळं जर प्लांटचं प्रोपोगेशन केलं, त्याला रूटिंग हार्मोन लावला किंवा रूट येण्यासाठी जे काही गोष्टी असतात ते केलं, तर मग त्याला पुढे जाऊन ट्यूबर डेव्हलप होणार आहे. पण मग त्याला तुम्हाला एक सीझन तसंच कल्टिवेशन घ्यायला पाहिजे किंवा क्रॉप घ्यायला पाहिजे, त्याच ठिकाणी ते राहून द्यायला पाहिजे आणि मग पुढचा पावसाळा ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला ते काढायला भेटणार आहे. तर हे त्याची एक थोडीशी ट्रिकी पार्ट म्हणा किंवा त्याच्यात एक लक्ष देण्यासारखं आहे. आणि ही भाजी कशासाठी, कारण ही जी भाजी आहे ती कारल्यासारखी आहे. कारलं वर्षभर येतं, कारल्याला बाजारात जवळजवळ 100 रुपये किलो भाव असतो. ही सीझनल आहे. हे जे ट्यूबर्स आहेत ते थंडीत सूक्ष्म अवस्थेत जातात किंवा डॉर्मंट फेजमध्ये जातात, तर थंडी ह्यांना जास्त सहन होत नाही. तर मग जे कंद आहेत ते तसेच तुम्ही जमिनीत जर ठेवलात तर ते पुढच्या वर्षी तसेच उगून येतात, तुम्ही त्याला काही करायची गरज नाही. पण मग त्याच्यात तो सीन आहे की हे सीझनल क्रॉप आहे आणि बऱ्याच ठिकाणी याला रानभाजी म्हणून खातात. कल्टिवेशन करू शकतो किंवा कल्टिवेशन का करायला पाहिजे ह्याच्याबद्दलच आपण त्याच्यात पुढे जसे व्हिडिओ येतील किंवा पुढे जसं क्रॉप आपलं येईल त्या हिशोबाने आपण डिस्कस करणार आहोत. तर इथं पण तुम्ही बघू शकताय की काही कंद आहेत जे छोटे आहेत आणि काही कंद आहेत ते मोठे आहेत. तर हे जे कंदमध्ये व्हेरिएशन आहे ते मेल आणि फिमेल ह्या संदर्भात आहे. इथं तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर दिसू शकेल की मेल कंद किंवा फिमेल कंद आहे तो बारीक आणि मोठा आहे. आता एक्झॅक्ट ह्याचं जे काही सेग्रिगेशन आहे किंवा वर्णन आहे ते मी आत्ता सांगणार नाही, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सांगणार, सो दॅट तुम्ही पण फॉलो करून मे बी नेक्स्ट व्हिडिओला याल, कारण एवढे चांगले व्हिडिओ बनवते पण जास्त कोणी बघत नसतं आहे. तर दॅट इज वन ऑफ द पार्ट की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओत यावं. पण ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे की एक मेल प्लांट सेंटरला लावायचं आहे, त्याच्या अवतीभोवती फिमेल प्लांट्स ठेवायचे सो दॅट पॉलिनेशनला मदत पडेल. आणि लावताना तुम्हाला हे 2-2 मीटरच्या अंतरावर लावायचे. आता 2 मीटर कशाला, तर एकदा तुम्ही लावलात तर हे आपल्याला बाहेर काढायचे नसतं, हे तुम्हाला 5-10 वर्ष चालू शकते. जोपर्यंत तुम्ही जमिनीत काय करत नाही तोपर्यंत हे
कंद दरवर्षी उगत राहणार आहेत. निसर्गाचं चक्र आहे ते कंप्लीट करणार आहेत. पण 2 मीटर कशाला, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये दुसरं काही पीक घ्यायचं असेल तर ते तुम्ही आरामशीर घेऊ शकता. ज्या त्याच्या साऱ्या आहेत किंवा जे त्याची लाईन आहे त्याच्यात न नांगरता, नांगरायची गरज पडली तर तुम्ही शेजारी नांगरू शकता आणि त्याच्यात तुम्हाला जी काय उलाढाल करायची आहे ती तुम्ही कंटिन्यू करू शकता विदाऊट डिस्टर्बिंग ह्याचे कंद. तर ही एक त्याची खूप चांगली गोष्ट. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्न तर तुम्ही घेऊ शकता, पण पावसाळ्याच्या दिवसात कसं होतं, सूर्य नसतो. आता कोकणसारख्या ठिकाणी 3-3, 4-4 महिने सूर्यच येत. तर ह्या पिकाला सनलाईट म्हणा किंवा डिस्टन्स असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यावरती व्हायरल एक आजार येतो आणि त्याच्यामुळं पानं किडतात त्याची. आणि मग तुमचं जे प्रोड्यूस आहे, प्रोड्यूस म्हणण्यापेक्षा पानं नाही म्हणजे त्याला फुलं धारणा किंवा फ्लावरिंग कमी होतं. आणि फ्लावरिंगच नाही म्हणजे फळ पण कमी येणार आहे किंवा फळं पण जास्त येणार नाही. तर मग ती गोष्ट टाळायसाठी त्याच्यामध्ये डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे. आणि जेवढं आपण व्हेंटिलेटेड म्हणा किंवा एरिएटेड जागा असेल, हवा खेळती राहायला जागा असेल, तर मग त्याच्यातनं ते चांगलं जास्त प्रोड्यूस येणार आहे. आणि हे जे मी सांगतोय ते ऑलरेडी एक रिसर्च पब्लिकेशन आहे, त्याच्यातून सांगतोय. तुम्हाला त्याच्या डिझीजबद्दल आणि बाकीच्या गोष्टींबद्दल पण माहिती मिळेल. दर व्हिडिओप्रमाणे ह्या व्हिडिओत पण मी ते खाली लिंक करून ठेवलेलं आहे, तर तिथून तुम्ही बघू शकताय. तर ही कामं करत असताना आमचे जे सुपरवायझर आहेत चार्ली मॅडम, ते वेळोवेळी येऊन आम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित करतो की नाही ते बघत होत्या. आणि एक म्हण आहे, क्युरिओसिटी किल्ड द कॅट. तर आपण काय जरी करायला लागलो तर मांजरं तिथं येऊन बघत असतेच. तर इथं पण तुम्ही बघू शकताय की आमची जी मैना आहे, फिमेल कॅट आहे काळी, ती पण आमचं जे काही ॲक्टिव्हिटी झाल्यावर तिथे येऊन आम्ही काय करत होतो किंवा काय स्मेल आहे ते सगळं बघत होते. तर करटुल्याची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची अशी होती की हे कुठल्याही जमिनीत येतं किंवा कसल्याही जमिनीत येतं. एका ठिकाणी तुम्ही बघू शकताय की इथं जे आहे ते विटेची किंवा चिरा ज्या असतात त्याची माती आहे, आणि त्या मातीत आपण हे लावलेलं तरी पण तिथं उगलंय. काही ठिकाणी आपण भुसभुशीत किंवा जिथं पाणीच असतं त्या ठिकाणी लावलंय. काही ठिकाणी जिथं वाळू आहे किंवा कन्स्ट्रक्शनची भरड आहे त्या ठिकाणी आपण हे घातलंय. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे घालून बघितलं स्प्राउटिंग होतंय का नाही. तर स्प्राउटिंग व्यवस्थित झालेलं आहे. तर जी लोक म्हणतात की हे एकदम स्टर्डी पीक आहे किंवा एकदम म्हणजे ज्याला कशाला कोणाला काही कळत नाही किंवा काही शेतीतलं ज्ञान नाही, त्या माणसांनी सुद्धा ह्याचं पीक घेऊ शकतो. तर असं हे उत्पन्न आहे. ह्याचं मार्केटिंग व्यवस्थित करायला पाहिजे, ह्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायला पाहिजे, कारण ती फळं आली तर ती तोडून मार्केटला नेणे ह्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे. तर ह्याच्यात पैसे आहेत. तर दॅट इज पार्ट ऑफ द जॉब किंवा ते केल्यानेच पैसे येणार. तर आपण ते कसं मॅनेज करणार आहोत हे तुम्हाला ज्यावेळेस ते येईल त्यावेळेस मी शेअर करेलच. अजून पण मी फिगर आउट करतोय की रोजचं रोज होणार की आठवड्याने होणार, कसं होणार, काय होणार, लोकल मार्केटला जाणार, गोव्याला जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टी अजून आपल्याला 2-3 महिने टाईम आहे. त्याला पाऊस पण पडून थोडासा कमी झालेला असेल, लोकच येऊन घेऊन पण जाऊ शकतात. मग जे इथं येतील त्यांना मार्केटचा रेट नसणार आहे, त्यांना तो कमीमध्ये असणार आहे. एक सायंटिफिक टेम्परामेंट घेऊन आणि त्या हिशोबाने गोष्टी करून डॉक्युमेंटेशन करायचा प्रयत्न आहे आपला, आणि त्या पद्धतीनंच वाटचाल चालू आहे. तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स असतील, डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.